आमेन. हालेलुया. शेजारच्याकडे बोलून म्हणा, मी उत्साही आहे वचनासाठी. आमेन. आय हॅव समथिंग टू गिव्ह यू टुडे. माझ्याकडे काहीतरी आज आहे तुम्हाला देण्यासाठी. मला माहिती नाही, कदाचित माझ्या नियमित त्या समयामध्ये मी हे संपवेन किंवा लवकर संपवेन, बट आय जस्ट फील देर विल बी अ टाईम ऑफ मिनिस्ट्री आफ्टर द सर्मन. मला असं वाटतं की संदेशाच्या नंतर एक मिनिस्ट्रीची वेळ याच्यामधून आपल्याला जावं लागणार आहे. आय एम जस्ट फीलिंग इट फ्रॉम येस्टरडे. कालपासून मला असं वाटत होतं की आपण एका मिनिस्ट्रीच्या टाईममधून जाणार आहे संदेशानंतर, तर त्यासाठी तयार रहा. आमेन. हालेलुया. कॅन वी रीड 1 Kings chapter 19 verse 2 and 3 and then 4 also. पहिले राजे 19वा अध्याय वचन 2 आणि 3 आणि मग 4 पण आपण वाचूया. तेव्हा इजेबेलीने जासूत पाठवून एलियास बजावले की संदेष्टाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहून अधिक करोत. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुदातील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेवले. तो स्वतः रानात एका दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. ओके, ऑलराईट. तर मी हे म्हणत होतो की आम्हाला एलिया ने काय केलं नेमकं त्याच्याविषयी आम्हाला माहिती आहे, थोडंफार तरी ॲटलिस्ट माहिती आहे. मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि मग ज्या ठिकाणी मला यायचं आहे त्या ठिकाणी मी येऊन पोहोचतो आणि मग तिथून आपण आपला प्रवास सुरू करूया. एलिया हे जे वचन आहे, इजाबेल जे आहे, जेझबेल जे आहे, ती खूप चिडली कारण तिचा नवरा आहाब येऊन तिला सांगतो एलियाने काय काय केलं. ह्याच्या अगोदर जर कोणाला माहिती असेल हे अध्याय वाचायच्या वचन वाचायच्या अगोदर काय घडलं असेल तर एलिया इतका चिडलेला तो सर्वांसमक्ष समोर येतो आणि तो आहाबाच्या ॲसिस्टंटला भेटतो आणि तो म्हणतो जाऊन तू त्याला बोलवून आण. त्याची डेअरिंग बघा किती आहे. एक तर तो लपलाय. अवस्था काय आहे, देवाचे सर्व प्रॉफिट्स जे सर्व संदेष्टे आहेत त्यांना ठार मारण्याचा निर्णय झाला आणि भेटल त्यांना ठार मारण्यात आलं. आणि अशा स्थितीमध्ये हा जो एलिया आहे तो समोर येतो आणि तो समोर येऊन तो घाबरत नाही आहे. म्हणा सगळे घाबरत नाही आहे. हां, कारण महत्त्वाचं आहे हे. तो घाबरत नाही आहे, तो समोर येतो अगदी डेअरिंगने आणि मग तो म्हणत आहे आहाबाला बोलव. आहाब समोर आल्यानंतर तो म्हणतो की आज बघूया कोणाचा देव खरा आहे, ते कोण कोणाचे कुठल्या खऱ्या देवाची आराधना करते. आणि मग तुम्हाला माहिती आहे काय झालं. त्यांनी त्यांच्या देवाला प्रार्थना केली, आराधना केली. त्यांनी म्हटले ये देवा अग्नी पाठव, हे यज्ञ जळू दे, असं होऊ दे तसं होऊ दे. काही झालं नाही. आणि मग अजून तो छेडतो त्यांना. कसं छेडतो, तुमचा देव झोपला असेल, जरा जोरात मोठ्याने गा, अजून मोठ्याने प्रार्थना करा, थोडं छाती बडवा, थोडं असं करा तसं करा, असं नाही का. जर एलिया कदाचित जर चुकून जर तो सोलापूरचा असता तर अजून जास्त छेडखानी त्यांनी केली असती. कसे आहेत सोलापूरचे लोक, एक नंबर आहेत. अगदी असं चिमटा काढायला एक नंबर. तर त्यांनी तसं केलं. इतकं डिवसलं त्यांना आणि ते आणखीन जास्त आवेशाने सगळे करू लागले. काहीच घडलं नाही. आणि मग तो म्हणतो ठीक आहे आता माझी वेळ आलेली आहे. मग तो जे तुटलेली वेदी आहे पहिला त्याचे धोंड ते गोळा करतो, ती तुटलेली वेदी तो पुन्हा बांधतो, मग त्याच्यावरती अर्पण ठेवतो आणि मग तो म्हणतो पाणी टाका, आणखीन पाणी टाका. आणि मग तो देवाकडे एक प्रार्थना करतो आणि वरून अग्नी येते आणि भस्म करते. आमेन, हालेलुया. आणि मग असं झाल्यानंतर तो तिथे शांत बसत नाही. बाल देवताचे सर्व जे संदेष्टे आहेत त्यांना तो ठार मारून टाकतो आणि तिकडून निघून जातो. हे सगळं आहाबाच्या समोर. आहाब हे बघतो कृत्य आणि जाऊन आपल्या बायकोला इजाबेल हिला सांगतो. जेझबेल किंवा इजाबेल हिला सांगितल्यानंतर ती इतकी चिडते
आणि मग आपला एक हेर जासूद पाठवते आणि म्हणते जा भेट त्याला एलियाला आणि तू एलियाला सांग नाही 24 तासामध्ये तुझा खात्मा केला तर बघ. दोन घटना तुमच्या समोर ठेवतोय. एक, एलिया अरण्यामध्ये लपलेला आहे आणि अचानक देव म्हणतो आता तुझी वेळ आहे बाहेर येण्याची. तो बाहेर येतो आणि अशा धाडसाने बाहेर येतो की सगळ्यांच्या समोर स्पष्ट होतं जिवंत देव कोण आहे. आणि इतकंच नव्हे, तो शांत बसत नाही, शत्रूचे जे लोक आहेत त्यांचे संदेश आहेत त्यांना ठार मारून टाकतो. इतका धाडसाचा आहे, इतका धाडसाचा आहे. आणि लगेचच ज्या वेळेला अहाब जाऊन इझबेलला मात्र सांगतो, इझबेल एक जासूद पाठवते, स्वतः पण येत नाही, अहाबाला पण पाठवत नाही, परंतु एक जासूद पाठवते आणि तो सांगतो, इझबेल असं म्हणाली की नाही तुला 24 तासात ठार मारलं. आणि हे ऐकल्या ऐकल्या एलिया, वचनात आपण काय वाचलं, एलिया जीव घेऊन पळाला. एलिया जीव घेऊन पळाला. तुम्हाला काहीच क्षणामध्ये एलियाचे दोन चेहरे दिसायला लागलेत, दोन चरित्र दिसायला लागलेत. एक जे अजिबात घाबरत नाही आहे आणि अगदी समोर येतो आणि इतकं महत्कृत्य करतो, आणि त्याच्यानंतर एक नुसती धमकी मिळाल्यानंतर तो असा जीवाला घाबरतो, अरण्यातून आला, अरण्यात पुन्हा पळून जातो. आज हा एलिया तुमच्या माझ्याशी बोलत आहे, तुमच्या माझ्याशी तुमच्या माझ्या जीवनाला तो काहीतरी संदर्भ लावून देण्याचा प्रयत्न करत आहे. एलायजा वॉज अफ्रेड अँड रॅन फॉर हिज लाईफ. तो मरू नये, इझबेलनी त्याला मारू नये, त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून तो पळ काढतो. करेक्ट? येस, नो? ओके. 4थं वचन वाचा. While he himself went a day's journey into the wilderness, he came to a broom bush, sat down under it, and prayed that he might die. तो स्वतः रानात एका दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला. आता देवाशी तो बोलतो. हे परमेश्वरा, आता पुरे झाले, आता पुरे झाले. माझा अंत कर. माझा काय कर? अंत कर. बस. ओके. हे परमेश्वरा, आता पुरे झाले. somebody give her a corded mic. हे आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की एलिया पळ काढतो. कशासाठी पळतो? वचन काय सांगते? लक्ष आहे का माझ्याकडे? कशासाठी पळ काढत आहे? त्याचा जीव वाचवण्यासाठी. तो मरू नये म्हणून तो तिथून पळ काढतो. नीट लक्ष द्या प्लीज, सगळ्यांचं लक्ष इकडे असू दे. तो मरू नये, त्याचा जीव वाचावा म्हणून एलिया तिथून पळ काढतो. जिथून धमकी मिळाली तिकडून पळ, की बाबा मला मरायचं नाही आहे म्हणून पळतो. पळाल्यानंतर आत पोहोचल्यानंतर एका झाडाखाली झुडपाखाली येऊन प्रार्थना काय करतोय? हे देवा, मारून टाक. हे देवा, मला काय कर, बस झालं. किती लोकांनी अशा प्रकारची प्रार्थना एका ना दुसऱ्या तरीकेने केलेली आहे. देवा, बस झालं, बस झालं देवा, बस. जर अजून कोण असे ड्रामॅटिक ख्रिश्चन जर असले, बस झालं देवा, किती किती करू देवा, किती करू, किती सहन करू, मलाच का असं पृथ्वीच्या पाठीवर मीच भेटलो का? सोलापूरचं फेमस डायलॉग. आणि एलिया पळतोय मरणापासून.
आणि एका ठिकाणी येऊन म्हणतोय मला मरायचं आहे. द टायटल ऑफ माय सर्मन टुडे इज फ्रॉम डेथ टू डेथ. मरणापासून मरणापर्यंत हा माझ्या संदेशाचा शीर्षक आहे. Many a times in our life we only travel from death to death. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण मृत्यूपासून मृत्यूपर्यंतच प्रवास करायला लागलोय. एक समस्यापासून दुसऱ्या समस्यात जायचं, दुसऱ्या समस्येपासून तिसऱ्या समस्येत जायचं. इथं अडचण आलेली आहे तसलंच सगळं ओझं घ्यायचं आणि इकडे जायचं आणि इथं अजून थोडंसं ओझं घ्यायचं आणि मग इथं अजून थोडंसं. येशूला काही फरक पडत नाही. देवाला काहीच फरक, त्याला आणखीन कळवळा येत नाही. अरे रे रे हे जास्तच आता ह्याच्यात आहे का, बर मी थोडंसं अजून आता ह्याला काम, असं नाही चालत. वी थिंक दिस इज इमोशनल. काही वेळा आम्हाला वाटतं की हे खूप आम्ही भावनुक होत गेलो, खूप भावुक आम्ही झालेलो आहे. नाही देवा आता बस झालं, एक तर प्रार्थनेचं उत्तर दे नाहीतर जगात न उचल. नको हा त्रास, किती हा त्रास, नको मला देवा उचल. देवाचे आभार माना की परमेश्वर प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आपण हसायला लागलो सगळे, पण किती लोक म्हणले देवा माझ्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर तू द्यायला पाहिजे. जी पण प्रार्थना करतो देवा तू माझं उत्तर द्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. जर चुकून देवाने सर्व प्रार्थनेची उत्तर दिली, दुसरी प्रार्थना करायची वेळच मिळणार नाही तुम्हाला. जर समजा एलियाचा देव सर्व प्रार्थनाचं उत्तर देणारा देव असला असता तर तिकडच्या तिकडच टपकला असता, तो तिथेच संपला असता. नको देवा मला मारून टाक, मला मरायचं आहे, मला मरण दे, घे, आणि तिकडे श्वास सोडला असता त्याने. म्हणून आम्ही देव, समटाइम्स वी नीड टू थँक गॉड फॉर अनआन्सर्ड प्रेयर्स इन आवर लाईफ. हालेलुया. काही वेळा प्रार्थनेचं उत्तर न मिळालेली जी प्रार्थना आहे त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. 31 तारीख जवळ यायला लागली, या कारणासाठी देखील देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. देवा प्रत्येक प्रार्थनेच्या उत्तरासाठी धन्यवाद, परंतु अशाही प्रार्थना ज्याचा अजूनही उत्तर मिळालं नाही देवा, त्यासाठी देखील तुला आज मी धन्यवाद देतो. हालेलुया. बिकॉज वी डोंट सी थिंग्स इन द फ्युचर. आम्ही भविष्यातल्या गोष्टी पाहू शकत नाही, म्हणून आम्ही व्याकुळ होतो, म्हणून आम्ही अस्वस्थ होतो आणि आम्हाला वाटतं की सगळ्याच प्रार्थनेचं उत्तर मिळायला पाहिजे. परंतु मी ज्या देवाकडे प्रार्थना करतोय ना, तो माझं भविष्य देखील अगोदरच वर्तमानामध्ये पाहू शकतो, म्हणून तो काही प्रार्थनेचं उत्तर देत नाही. हालेलुया. सो the God that I believe he is the prayer answering God, he also is a God who is a prayer unanswering God. मी ज्या परमेश्वराची आराधना करतोय तो बरोबर आहे, तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. एलिया म्हणले की काय कळतं माहिती का, अग्नीद्वारे उत्तर देणारा परमेश्वर. परंतु आज हा एलिया तुमच्या समोर एक असा परमेश्वर देत आहे ज्याच्यामुळे आम्हाला कळतं अग्नीद्वारे उत्तरही देतो आणि प्रार्थनाचे उत्तर न देण्यासाठी शांतही बसतो. हालेलुया. कधी कधी शांत राहणाऱ्या देवाबद्दल देखील आम्ही आभार मानले पाहिजे. नाहीतर सारखं कुरकुर, किती देवा तुझ्याकडे रोज यायला लागलो, मी प्रार्थना करायला लागलो, 4 वर्ष झाले देवा मी प्रार्थना करायला लागलो, माझ्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाहीयेस, का देत नाहीयेस हे विचारू नका. एक तर स्पष्ट बोलू का, थोडंसं आपली लायकी नाही आहे हे प्रश्न विचारायची. का हा प्रश्न देवाला करू नये. वी डू नॉट हॅव द व्हॅल्यू इनफ टू स्टँड बिफोर गॉड अँड आस्क वाय. नाही आहे ते अजून माझ्याकडे आणि कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. मी ते कधीच कमवू शकणार नाही. का केला देवा हे सांगच, मला सांगच. मी होतो तसा लहानपणी. आमच्याकडे एक फ्रेम होतं, हे उदाहरण दिलं तुम्ही अगोदर. आमच्या घरी एक फ्रेम होतं असं, ते असं वाकडं होऊन बसलं होतं. तू जर जिवंत देव असतील देवा,
मी खरंच बोललो असं, मम्मी डॅडींना माहीत नाही. तू जर जिवंत देव असशील ना देवा, ती फ्रेम सरळ कर. मागणं एक टपलेली ठाप करून उठ, ते नीट सरळ कर म्हणले. मीच सरळ केलं असं. मग देव म्हणला झाली की नाही सरळ. वी स्टुपिड टू आस्क स्टुपिड. आम्ही कधी कधी मूर्खतेचे प्रश्न कधी कधी विचारतो. आपल्या प्रार्थना कधी कधी हास्यास्पद असतात. गॅरंटीने सांगतो, आपले काही प्रार्थना स्वर्गामध्ये पोहोचल्यानंतर एक गट आहे स्वर्गदूतांचा, ते हसायला लागलेत. गॅरंटीने सांगतो, काही स्वर्गदूत आहेत त्याने हसायला लागलेत. कसले प्रार्थना, काय प्रार्थना करते तिने. एक जण तर चिडून गेलेला असणाऱ्या स्वर्गदूता, देवा सांग, खरंच सांग त्याला कोणाच्या कुठल्या देवाची आराधना करायला लागले ह्याला माहित नाही. असली प्रार्थना मला पाठव तिकडं, तू नाही मला जाऊच दे. But I'm telling you, we need to be thankful for unanswered prayers. प्रार्थनेचं उत्तर न मिळालेले जे प्रार्थना आहेत त्यासाठी आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. मी म्हणत होतो, एलियासारखं मृत्यूपासून मृत्यूपर्यंतच प्रवास कधी कधी आम्ही करतो. इथून इकडं जायचं नुसतं, काय नाही, इकडून इकडं जायचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची याच्यामधून. मी जसं तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की तो पहिल्यांदा आम्हाला असा एलिया दिसतो जो अरण्यातून बाहेर आला आणि धाडस दाखवलं. ही वॉज फुल ऑफ फेथ. हाच आहे ना तो जो म्हणतो पर्जन्यवृष्टी होणार नाही, पाऊस पडणार नाही. हाच आहे की नाही? म्हणतो मी सांगेन तोपर्यंत पाऊस पडणार नाही. किती वर्ष पाऊस पडला नाही? 3.5 वर्ष पाऊस पडला. हाच आहे तो. डेअरिंग बघा त्याची, विश्वासाची पातळी बघा. देव पण बोलला नाही त्याला की असं बोल पाऊस पडणार नाही. तो बोलतो आणि देव म्हणतो आता हा बोलला मला करावं लागणार आहे. हॅलो, देर इज अ लेवल इन द प्रोफेटिक वेअर यू स्पीक अँड गॉड डज. हॅलो, भविष्यवाणीच्या पातळीमध्ये एक पातळी अशी आहे जिथे तुम्ही बोलता आणि देव त्याप्रमाणे करतो. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. एक पातळी आहे जिथं देव सांगतोय तुम्हाला भविष्यवाणीच्या पातळीमध्ये आणि मग तुम्ही ते सांगायला लागला आणि त्याप्रमाणे घडतं. देव सांगतोय, तुम्ही ते सांगता आणि त्याप्रमाणे घडतं. ही एक पातळी आहे. परंतु दुसरी पातळी काय माहिती का, की तुम्ही बोलता आणि परमेश्वर म्हणतो हा माझा सेवक बोललाय म्हणून मला हे करावं लागणार आहे. एलिया अशा पातळीला पोहोचला होता की तो बोलतो आणि वचन सांगतं त्यांनी बोलला म्हणून थांबला पाऊस 3.5 वर्ष. अशा एलियाच्या विषयी, असा धाडसी एलिया ह्याच्याविषयी मी बोलतोय. 24 तासा अगोदर त्याने सर्व बालदेवताचे संदेश त्यांना ठार मारलं आणि त्याच्यानंतर संदेश एका जासुदाकडून मिळतं की तुला 24 तासामध्ये नाही मारलं तर बघ. आणि इथं भीतो. मी तुम्हाला तुमची एक बाजू किंवा दोन्ही बाजू तुमच्या समोर आज ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्याकडे कधी अशी वेळ असते ज्यावेळेला आमचा विश्वास अशा पातळीवर असतो ना, आम्ही इतके फुल ऑफ फेथ असतो, आम्ही इतके सामर्थ्याने भरलेलो असतो, आम्हाला असं वाटतं की आज मी जग जिंकू शकतो, इतका विश्वास माझ्याकडे आहे. आज मी प्रार्थना करणार आणि सर्व भूते निघून जाणार. आज मी प्रार्थना करणार आणि सगळ्यांना आरोग्य प्राप्त. अशा प्रकारच्या विश्वासामध्ये आपण काही वेळ चालत असतो. परंतु लगेचच अशाही प्रकारच्या स्थितीमध्ये आम्ही येतो जिथं असं वाटतं की काहीच घडत नाही आहे आणि मी पूर्णपणे हारून गेलेलो आहे आणि मी पूर्णपणे शून्य झालेलो आहे. तुम्ही तीच व्यक्ती आहात. काल विश्वासाची प्रार्थना, आज भीतीने भरलेले. एलियासारखं अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये घडत असतं. आय एम हिअर टू टेल यू इट इज ओके. मी ते आहे तुम्हाला सांगण्यासाठी. असं जर असेल तर जास्त काळजी करू नका.
दडपणामध्ये जास्त येऊ नका. शैतान आहे बसलेला. जर तुम्ही म्हणताय ना आज नाही, माझ्याकडनं होत नाही आहे, मी हारलोय असं मला वाटत आहे, मला असं वाटायला लागले की माझ्याकडनं होणार नाही, मी देवापासून खूप दूर गेलेलो आहे, माझ्याकडनं ते पाप घडले म्हणून आता मी नाही, आता देव माझ्यावरती खूप नाराज आहे, खूप चिडलेला आहे देव माझ्यापासून, आणि आता मी करूच शकणार नाही आहे, असं जर वाटत असेल तर जास्त त्याच्यामध्ये राहू नका. कारण जो परमेश्वर विश्वासाने भरलेल्या एलियाबरोबर होता, तोच परमेश्वर भीतीने भरलेल्या एलियाबरोबर पण होता. द गॉड हू वॉज विथ एलायजा when he was full of faith was the same God with him when he was full of fear. Hallelujah. तोच परमेश्वर जो काल तुमच्या बरोबर होता तुमचा विश्वास पूर्ण असताना, आजही तोच आहे परमेश्वर. ज्यावेळा तुम्हाला भीती वाटत आहे, माझ्याकडनं होणार नाही असं जेव्हा तुम्हाला वाटत असताना आतमधून, तेव्हा पण तोच परमेश्वर तुमच्या बरोबर उभा आहे. आय डोंट नो, मला माहीत नाही कोणाची स्थिती काय आहे, कोण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. असं जर तुम्ही एलियाच्या त्या दुसऱ्या भागातल्या परिस्थितीसारख्या ह्याच्यामध्ये स्थितीमध्ये जर तुम्ही असाल, तर आज मला तुम्हाला सांगू दे, परमेश्वर अजूनही तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. वर्षाचं शेवट आम्ही तिथे येऊन पोहोचलेलो आहोत. वर्षभरात जरी काही घडलं नसेल ना, तरी देखील आज म्हणा, मी एलियाच्या परिस्थितीमध्ये जरी असलो तरी आजही परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. डोंट रन फ्रॉम डेथ टू डेथ. मृत्यूपासून मृत्यूपर्यंत पळू नका. एलिया काय केला? मृत्यू मला मारतील म्हणून पळतोय आणि येऊन कुठं पोहोचतोय? मला मार देवा. ही इज रनिंग फ्रॉम डेथ टू डेथ. अविश्वासापासून अविश्वासाकडे आपण पळालेलो आहे. का नाही तो उभा राहिला? आणि जो त्यांच्या इतर म्हणजे बाल देवताची इतकी थट्टा तो करणारा, त्या दिवशी जर उभा राहिला असता आणि म्हणाला असताना, खरंच आहे ना हिम्मत, येऊन मला मारून दाखव, उभा राहिला नसता परमेश्वर त्याच्याबरोबर? उभा राहिला असता. पण देवाने बघितलं की त्याच्यामध्ये भीती आलेली आहे. देव सोडून दिला नाही. अरे, असल्या संदेष्टाची मी वाढ नाही केली. या संदेष्टाला मी अरण्यामध्ये खाऊ घातलेलं नाही आहे. या संदेष्टाला मी तयार केलेलं नाही अरण्यामध्ये की तो घाबरून जावा. नको, आता मी त्याच्याबरोबर राहणार नाही. परमेश्वराने बघितलं, धाडस आता भीतीमध्ये परिवर्तित झालंय. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याबरोबर अजूनही आहे. हालेलुया. तुम्ही इतरांकडे जाऊन प्रार्थना केलेली असाल आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना प्राप्त झालंय, तुम्ही प्रार्थना केली म्हणून, पण अजूनही तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही आहे. तुम्ही प्रार्थना करत असताना जो परमेश्वर उत्तर दिला, तोच परमेश्वर आजही तुमच्या बरोबर उपस्थित आहे. हालेलुया. हालेलुया. फ्रॉम डेथ टू डेथ, डोंट गो. फ्रॉम डेथ टू डेथ, डोंट गो. ही सैतानाची इच्छा आहे की आम्ही मरणापासून मरणापर्यंतच प्रवास करावा, असंच मृत्यूपासून मृत्यूपर्यंत, नाशापासून नाशापर्यंत. बट द वर्ड टेल्स मी that I have to go from glory to glory, not from death to death. Hallelujah. आम्ही देवाची इच्छा नाही की आम्ही मृत्यूपासून मृत्यूपर्यंत प्रवास करावा. देवाची इच्छा आहे की आपण एका गौरवापासून गौरवापर्यंत प्रवेश करावा. वचन सांगतं, विश्वासापासून विश्वास, गौरवातून गौरवापर्यंत. दॅट इज द प्लॅन ऑफ गॉड फॉर अस. दॅट इज व्हॉट ही डिझायर्स. हे देवाची इच्छा माझ्यासाठी आहे की मी गौरवातून गौरवाकडे जावं, खाली घसरू नये. हालेलुया. दॅट इज द प्लॅन फॉर यू अँड मी. हेच तुमच्या माझ्यासाठी देवाकडे इच्छा आणि योजना आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. There is something I want to read out. जेव्हा त्याच्यामध्ये भीती आली, फिअर अफेक्ट्स ओनली आवर प्रेझेंट. लक्षात घ्या, भीती आमच्या
वर्तमानावरतीच फक्त इफेक्ट करते. इफेक्ट म्हणजे परिणाम. भीतीचा परिणाम आमच्या वर्तमानावर आहे. विश्वासाचा परिणाम आमच्या भविष्यावर होतो. Fear affects only our present. Our faith shapes our future. परत एकदा म्हणतो, नीट लक्ष देऊ नाही का. भीती आमच्या वर्तमानावर परिणाम करते, परंतु आमचा विश्वास आमच्या भविष्याला आकार देते. हालेलुया, हालेलुया. मी खूप घाबरलो. आता काय होणार मला माहीत नाही, आता काय होणार मला माहीत नाही. मी तिकडे जाऊन कसं करू, तिकडे जाऊन काय करू, ते गेल्यावर काय होणार आहे, ते गेल्यावर मला असं म्हणतील का, ते गेल्यावर मला तसं म्हणतील का. तिकडे काहीच झालेलं नाही अजून. हॅलो, काहीच झालेलं नाही आहे तिकडे. वर्तमानामध्येच सगळं गडबड गोंधळ व्हायला लागले का. भीती, कळालं तुम्हाला, वर्तमानावरती परिणाम करते आपली भीती. परंतु विश्वास असा आहे ना, त्याला माहिती होतं का येणार आहे, एलियाला अग्नी येणार आहे. किती त्याचा विश्वास की मी प्रार्थना केल्यानंतर काही मिनिटामध्ये स्वर्गातून अग्नी उतरणार आहे. बघितलं का नाही. विश्वास त्याचा असा होता. पाणी होता म्हणला, अजून 4 घागऱ्या अजून होता म्हणला. हा, पूर्ण टीप होता म्हणला अजून. आणि मग प्रार्थना करतोय. आणि मग भविष्यात जे होणार होतं ते वर्तमानात विश्वासाने बोलून दाखवतो. म्हणून त्या समयामध्ये बरोबर ती अग्नी येते. भीती आपल्या वर्तमानावर परिणाम करते, परंतु आपला विश्वास आपल्या भविष्याला आकार देतो. हालेलुया. असं का, विचारा ना, असं का, क्यों, वाय. भीती आपल्या शत्रूकडून आहे, शैतानाकडून आहे. विश्वास कोणाकडून आहे. चला सगळेजण बोला, विश्वास कोणाकडून आहे. भीती कोणाकडून आहे. शैतानाकडून आहे. विश्वास कोणाकडून आहे. करेक्ट. शैतानाला आमचं भविष्य माहीत नाही, म्हणून भीती फक्त आमच्या, समजायला लागले का, म्हणून भीती फक्त आमच्या वर्तमानावरती परिणाम करते. परंतु आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतो तो आमचा भविष्य जाणतो. म्हणून आमचा विश्वास आमच्या भविष्याला आकार देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. भीतीचा परिणाम काहीतरी वेगळा निघू शकतो. लक्षात ठेवा, भीतीचा परिणाम म्हणून वेगळा निघू शकतो. विश्वास नुसता परिणाम उत्पन्न करत नाही, विश्वास परिणाम बदलू शकतो. अय्यो, समजलं का. Fear can only affect. Faith can change the effect in our future. ज्यांना मिळालं त्यांना मिळालं, असू दे. समजलं मी काय म्हणाल तुम्हाला. भीती फक्त परिणाम देऊ शकते. परिणाम, भीतीचा परिणाम असं झालं, त्या भीतीपोटी शाळेला गेलंच नाही बघा पोरग. बरोबर आहे ना. ऑलराईट. विश्वास परिणाम उत्पन्न करत नाही, परिणाम बदलू शकतो. आय होप चर्च यू आर गेटिंग दिस. यो, लेट्स गो अहेड. म्हणून आम्ही ज्याही भीतीमध्ये आहोत त्याच्यामधून आम्ही बाहेर पडावं आणि विश्वास ठेवावा, कारण आमचा विश्वास परिणाम बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. 5 आणि 6 वचन वाचू आणि मग मी संपवतोय आज. हा. तो रथामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तो रथामाच्या झुडपाखाली झोपी गेला. हा, बघा काय झालं माहिती का. तो पळाला 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 पळाला. कुठे येऊन पोहोचतात. याच्या अगोदर बेरशेबाला आला. बेरशेबाला आल्यानंतर त्याच्याबरोबरचा जो आहे सेवक, त्याला तो काय म्हणतो, तू इथपर्यंतच थांब बाबा. इतका भ्यालाय एलिया, इतका भ्यालाय तो, की त्याला वाटलं की माझ्याबरोबर माझ्या सेवकाला पण मारून टाकणार आहे. त्यामुळे तो म्हणतो, तू बाबा इथंच थांब, तुझ्या जीवाला काय नको धोका, मी जातो पुढे. मग आता बेरशेबा इज फ्रॉम द प्रोव्हिन्स ऑफ
Jezebel and Ahab, Beersheba was 90 miles away. ज्या ठिकाणी बालदेवत किंवा अहाब आणि इजाबेलचं राज्य होतं ना, त्या राज्याच्या पेक्षा बेरशेबा किती लांब होतं? 90 मैल. म्हणजे किती झाले? जवळपास 120 किलोमीटर होतं. 120 किलोमीटर्स. हा पळत गेलाय, कारमध्ये बसला नाही, असंच लक्झरी बसला थांबवला नाही, एसी मध्ये नाही, पळत गेला. किती मैल? 90 मैल. 120 किलोमीटर पळत गेला बेरशेबा. तिथं थांबतोय. बेरशेबामध्ये अहाब आणि इजाबेलचं काही चालत नाही, तिथं राज्य वेगळं आहे. हॅलो, समजते का? पण इतका घाबरलाय, इतका घाबरलाय, वचन सांगतं अजून 1 दिवसाचा प्रवास बेरशेबापासून तो दूर अजून पुढे पुढे जातो. काय म्हटले बा? परत एकदा वाचा. बेरशेबापासून 90 मैल 120 किलोमीटर बेरशेबाला पोहोचला. तिथून काय झालं? 1 दिवसाचे अजून प्रवास करतो. हा, थकला आता. पडून काय केला? थकला म्हणून झोपी गेला. मार मार मला मारून टाक म्हणून पळायच लागलाय, अजून पळायच लागलाय. मरणापासून मरणापर्यंतचा प्रवास करायला लागलाय, पळायच लागलाय आणि थकला. हॅलो, 2 मरणाच्या मध्ये थकून गेला. हॅलो, कळायला लागलंय का तुम्हाला मी काय बोलायला लागलो ते? मरणापासून मरणापर्यंत प्रवास करायला लागलो, थकायला लागलो आपण. हॅलो, असंच आहे आपलं जीवन. काय झालं? लय थकलो. कुठं प्रवास करायला लागला? मरणापासून मरणापर्यंत प्रवास करायला लागलो, पण थकलो, मरी पण ना. ओके, थकला आणि मग काय झालं? तो झोपी गेला. हा हा, जेनिपर ट्री झोपला खाली. झोपल्यावर काहीतरी घडलं बघा. काय झालं? तेव्हा एक देवदूताने त्या स्पर्श करून उठवले आणि करून म्हटले, एक जासू देतो, भीती टाकून जातो. आता एक स्वर्गदूत येतो, त्याला झोपेतून उठवतो, त्याला स्पर्श करतो, झोपेतून उठवतो आणि त्याला काय म्हणतो? बघ, देवाचं वचन तुला हे सांगायला लागलंय, देव तुझ्या बरोबर आहे. असं काय बोलला का? काय म्हणला? उठ आणि खा. अशात आम्हाला देव दिसत नाही. नाही, तुम्हाला असं काहीतरी ढगँग असं काहीतरी व्हायला पाहिजे. पांढरं दिसायला पाहिजे. लय प्रकाश होता पास्टर घरामध्ये. रात्री झोपलो होतो, लाईट चालू होती. स्वर्ग, ओ माय गॉड. जासूद येऊन भीती पेरून जातो, पळतो, झोपतो, स्वर्गदूत येतो, उठ खा. कधी कधी साध्या सूचनांमध्ये परमेश्वराची वाणी लपलेली आहे. नजरअंदाज करू नका. कोण आहे? मला खा म्हणायला लागले. तू कोण आहे? मला उठ म्हणून खा म्हणायला लागला. मी एवढा थकलो, मी झोपलो, तुला दिसत नाही का? असलं काही बोलला नाही एलिया, काहीच बोलला नाही तो. हॅलो, लक्षात येते का? माझा हा विषय नाही आहे, आला म्हणून आता धोक्यात म्हणून सांगायला लागलो. पुढचा पॉइंट आहे माझ्याकडे सांगायला. वी नीड टू अंडरस्टँड. तुम्ही प्रार्थना करा, देवा मला सुज्ञता दे, माझ्या आत्म्याला अशी सुज्ञता दे की तुझी वाणी मी हुडकून काढावी. साध्या सूचनांमधून तुझी वाणी मला समजू दे देवा. साधा संदेश जरी रविवारी झाला ना, ती देवाची वाणी आहे माझ्यासाठी आणि मी ती घ्यावी असं असू दे. हालेलुया, हालेलुया. वचन सांगत नाही की देवदूत त्याला दिसला. तो झोपेत असताना देवदूत येतो आणि फक्त वचन सांगतं, टॅप, उठवतो आणि काय म्हणतो? उठ आणि खा. तेच म्हणलं ना, उठ आणि खा. मग काय झालं? त्याने पाहिले
आहा, काल कोण तर भाकर असो, त्याने निखाऱ्यावर भाजलेली मटण नाही, भाकर. हा हा, आणि पाण्याची एक सुरई. हा, आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीत तो खाऊन पुन्हा झोपी गेला. हा हा, वाचा ठीक आहे, चालतंय, मी परत येतो त्याच्याकडे. हा, तो खातो, दिसतो त्याला की उशाशी ठेवलेला आहे, ते घेतो, खातो आणि परत काय करतो, झोपी जातो. ओके. हा, परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला. हा, त्याला स्पर्श करून म्हणाला, पुन्हा स्पर्श केला, उठ हे खा, उठ आणि हे खा. दोनदा झालं बघा. कारण तुला भारी वाटेल हा असा प्रवास करावायचा आहे. हा, कारण इथून पुढे अजून 120 किलोमीटर आणि त्याच्या पुढे 1 दिवस, आणि इथून पुढे पण तुला आता जायचं आहे. मी तुला सांगणार आहे आता इथून पुढे तुला कुठे जायचं आहे. तो पण प्रवास खूप लांबचा आहे, तर तू काय कर, खा आणि स्वतःला ताकद दे. The Elijah who wanted to die is given bread by God. ज्या एलियाला मरायची इच्छा झाली होती, त्या मरत असलेल्या थकलेल्या एलियाकडे स्वर्गदूत परमेश्वर पाठवतो आणि काय म्हणतो, तुझी प्रार्थना ऐकणार नाही, मरण देणार नाही, जीवन देतो. हालेलुया. सी आर गॉड. ओ माय, माझा देव कसा आहे बघा. यू डिसाइड व्हॉट एव्हर, तुला काय करायचंय ठीक आहे, तू विचार कर, पण जसं तुला वळवायचंय तसं मी तुला बरोबर वळवणार, म्हणजे वळवणार. हालेलुया. हा, Elijah slept and woke up to see food and water on his side. एलिया उठला आणि उठून बघतोय तर त्याच्या बाजूला काय ठेवलं होतं, भाकर आणि पाणी. अनेक वर्ष अगोदर रिवाइंड करा, आदाम पण झोपला होता, उठतोय आणि त्याच्या बाजूला कोण पाहतोय, हव्वेला पाहतोय. आणि गीताने सांगितलं होतं, बायबल पण आम्हाला सांगतं, हव्वाचा अर्थ काय आहे सांगा. ईव मीन्स लाईफ, और आणखीन थोडंसं स्पष्ट सांगायचं म्हणजे लिव्हिंग. ईवचा अर्थ लिव्हिंग, हव्वाचा अर्थ जगणे, जीवन नाही फक्त. समजायला लागले तुम्हाला, जगणे. मरणापर्यंत पोहोचायला लागलाय एलिया, मरायचंय ही इच्छा धरतोय, त्याच्यामध्ये स्वर्गदूत देव पाठवतो आणि म्हणतो, जगणे घे. जगणे घे. दिस इज माय गॉड. हा माझा परमेश्वर आहे. आम्ही नाशाकडे जरी जात असलो ना, त्याच्या आड येणार, त्याच्यामध्ये येणार परमेश्वर. तो म्हणतो, नाही, मी तुला भाकर देणार. भाकर आणि पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे. इट सिम्बलाइजेस सस्टेनिंग लाईफ. सस्टेन, जगणे, जीवन जगणे हे दर्शवतं. भाकर खा, पाणी पी, प्रवास कर. भाकर खा, पाणी पी, प्रवास कर. There are some people today, God is giving you this bread and this water. आज इथं काही लोक आहेत, परमेश्वर मोजून काढत आहे आणि तुमच्यापर्यंत त्या स्वर्गदूताला आज पाठवत आहे. आणि ते स्वर्गदूत तुमच्याशी बोलत आहे, उठ आणि खा, उठ आणि खा, उठ आणि खा. नाशापर्यंत तुला जायची गरज नाही आहे, जीवनाकडे मी तुला घेऊन जातोय. माझी भाकर घे, माझं पाणी पी. हालेलुया. This is what God is doing to some people. Understand,
द फर्स्ट पर्सनल थिंग गॉड गिव्स ॲडम इज लाईफ. सगळ्यात पहिली वैयक्तिक गोष्ट परमेश्वर आदामाला देतोय जीवन, हवा. इट्स इज फर्स्ट पर्सनल थिंग ना, त्याच्यामधून निघून तो त्याला देतोय, हे माझं जीवन आहे. फर्स्ट पर्सनल थिंग गॉड इज गिव्हिंग इज लाईफ. पहिली गोष्ट शैतान सर्पाच्या द्वारे येऊन हवेला काय देतोय? मरण. सी हाऊ कसं देव काम करतोय आणि कसं शैतान काम करतोय ह्याच्याकडे बघा. Satan will always take you to death, but God will always take you to life. Hallelujah. Everlasting life he has already given. सार्वकालिक जीवन त्याने अगोदरच दिलेलं आहे. Sustaining life God is giving you here. Hallelujah. सार्वकालिक जीवन त्याने अगोदरच दिलेलं आहे तुम्हाला, परंतु इथंही जगत असताना जगणे तो तुम्हाला देत आहे. उत्तम जीवन जगणे हे तो तुम्हाला देत आहे. ती भाकर आणि ती सुरई पाण्याची आज आम्हाला सांगत आहे, सर्वकालिक जीवन तर मी तुला दिलेलंच आहे, परंतु नाशाकडे तुला घेऊन जाऊ देणार नाही. मी तुला सततचं जीवन जगणं उत्तमतेमध्ये ते मी तुला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. देर आर फ्यू पीपल. इयोबकडे बघा. इयोब पण म्हणतो बस झालं देवा आता, अशा माणसाने मेलेलं बरं, असं एका ठिकाणी तो म्हणतो. जर रेफरन्स पाहिलं तर लिहून घ्या, उघडू नका. पण इयोब 30:20-21 मध्ये म्हटलेलं आहे. इयोब 3:20-21 मध्ये म्हटलेलं आहे. तो इनडायरेक्टली देवाला म्हणतोय असा माणूस मेलेला बरा. म्हणजे तो स्वतःविषयी म्हणतोय, देवा नको, एवढं झालं, सगळंच उद्ध्वस्त झालं, माझे लेकरं पण मेली, देवा तू काय कर, मारून टाक. तसं करतो का देव? त्याला जीवन देतो, उत्तमतेचं जीवन देतो. जितकं गेलं त्यापेक्षा 7 पटीने जास्त त्याला तो देतो. ती भाकर आणि ती सुरई त्या इयोबाकडे पण पोहोचली. हालेलुया. योनाकडे पहा. लुक एट योना. योनाकडे पहा. त्याला सांगितलं इकडे जा, नाही तिकडे जातो. तिकडे गेल्यानंतर सगळं वर खाली, सगळं वर खाली. पहा, मी अगोदरच बोललोय, योना ते अध्याय जर वाचला ना, तो इकडे होता, मग तो खाली उतरला आणि मग तो नावेत बसला आणि मग नावेच्या सगळ्या तळमजल्याकडे गेला. म्हणजे जे देवापासून जे दूर जात आहे ना माणूस, ते खाली खाली जात आहे. हॅलो, इकडं असं 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 खाली. मग खाली गेल्यावर सगळं उलटा पालत, तू लाठायला लागलेत, हे व्हायला लागले, ते व्हायला लागले. मग अरे आपण काय करू, हलकं करू म्हणून सगळं सामान टाकायला लागले, सामान टाकायला लागले. ह्याला कळतं मीच आहे, माझ्यामुळेच व्हायला लागले सगळं. हॅलो, त्याला कळलं तर ते सांगायला पण पवित्र आत्मा लागतंय, माहितीये का? नाहीतर आपल्याकडे असे महारथी आहेत ना, तो मी नव्हेच म्हणणार आहेत सगळे इथं. मी कुठं, माझ्यामुळे झालं का? असो, माझ्यामुळे झालं असं कळाल्यानंतर योना म्हणतो, पेट्या टाकून उपयोगाची नाही, मला टाका. मग त्याला टाकतात पाण्यात. त्याला मला वाटतं पोहायला येत नव्हतं, येत असेल माहित नाही, खवळलेल्या समुद्रात कोण पोहणार आहे. असो, मग ते पडलं, म्हणजे मरायला तयार आहे, मरायला. असा मोठा मासा येतो, 3 दिवस त्याला जिवंत ठेवतो आणि जमिनीवर पुन्हा ओकून टाकतो. मरणाकडे निघालेला योना जीवनाकडे परत परमेश्वर त्याला आणतो. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर नाही आहे का? हालेलुया. तो आम्हाला पुन्हा जीवनाकडे घेऊन जाणार नाही का? आमेन. त्याउलट अजून 2 देतो तुम्हाला, अजून 2 महारथी बायबलमधून. शमशोन, सॅमसन, असे पण आहेत जे देवाला च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. शमशोन त्यापैकी एक. देवा शेवटच्या वेळेला ताकद दे, लास्ट शेवटच्या वेळेला प्रार्थना करतो, देवा परत एकदा मला ताकद दे, मला सूड घ्यायचा आहे, माझे डोळे काढल्याबद्दल सूड घ्यायचा आहे, असं तो म्हणतो. हॅलो, लक्षात आलं का? तुमच्या लक्षात आलं?
सूड घ्यायचा. मग देव देतो आणि ढकलतो असं, किती एकदम ही मॅन सारखं. इथला पण पिलर इकडचा पण पिलर तोडून टाकतंय ते पूर्ण. आणि किती की हजार तिथले भक्त त्याच्या खाली दबून मरतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी पण मरतंय. डोंट मिसयूज द पॉवर गिव्हन बाय गॉड. असं करू नका. हिअर इज सॅमसन गिव्हिंग यू एन एक्झाम्पल की जीवन द्यायला लागलाय परमेश्वर, तरी पण नाही, मला मृत्यूकडेच जायचंय, मी मरणारच आहे. स्वर्गात गेल्यानंतर देव म्हणला असेल, काय केला, झालं. त्याला त्याच्या स्वकीयांनी घेतलं त्याची बॉडी आणि परत घराकडे त्यांच्या आणून त्याला पुरलं. कुठे पुरलं? त्याच्या वडिलांना जिथे ठेवलं होतं ना तिथंच पुरलं. आणि वचन सांगतं की त्याच्या वडिलांनी इस्रायल राष्ट्रांना कितीतरी वर्ष नेतृत्व केलं. नसेल का हो देवाची इच्छा शमशोनाविषयी देखील की त्यांनीही नेतृत्व करावं? त्याचं सगळं नेतृत्व संपुष्टात आलं का? एक निर्णयाने. असो शौल राजा शौल, किंग सॉल, त्याला अशी भीती वाटली ना की आता मला सगळीकडनं घेरलेलं आहे, मी संपणार आहे, झालं माझं, मी खूप दुर्बल झालो आहे, आता काही होणार नाही. तर त्याचा जो आर्मर बेरर आहे ना, त्याला काय म्हणतात, शस्त्रवाहक जो आहे, एकेकाळी त्याचा शस्त्रवाहक कोण होता? दावीद. आता दुसरं कोणतरी आहे. त्या शस्त्रवाहकाला तो काय म्हणतो, मला मारून टाक. सॉल मारून टाक. तो म्हणतो नाही. सी गॉड स्पीकिंग थ्रू द आर्मर बेरर. नो, मारायचं नाही तुला म्हणून तो निघून जातो. मग ती तलवार घेतो आणि आपणच त्याच्यावर पडतो. हॅलो, आपण परिस्थिती घेऊन त्या परिस्थितीवर आम्ही पडायला लागलो. देवाला दोष द्यायचा का? देवा खूप लागलं, देवा त्यांनी मला असं बोलले, तूच केला. तुला कोण सांगितलं होतं जाऊन घेऊन घे बाबा, मार मला असं म्हणून? त्याचं खंजीर, त्याचा चाकू, त्याचा भाला, त्याची तलवार घ्यायची आणि आपणच घुसवून घ्यायचं आणि देवाला दोष द्यायचा. असं केलं तू म्हणून. शौलाचं असं झालं मरण. परंतु आज या सगळ्यांच्या वर एलिया येतोय आणि एलिया आम्हाला सांगतोय, मरणाकडे जरी जात असलो तरी जीवनाची भाकर देणारा परमेश्वर आजही माझ्या बरोबर आहे. हालेलुया.